नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश जानकीला समजायला येतो आणि जानकीला समजावतो की हे अगं तुला कसं समजावून सांगू की ती माझी आई आहे म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की मीच तुम्हाला कसं समजावून सांगू की त्या तुमच्या आई नाहीत. आज जर तो माणूस खरं बोलला असता तर त्या बाईचं पितळ आजच उघडं पडलं असतं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जानकी का तुला कळत नाही, अगं तो माणूस मुद्दाम पेरला होता की तू खोटी ठरावी म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की कोणी सर्व हे केले होते, तर ऋषिकेश म्हणतो की अगं हे सर्व कोण करणार, ती ऐश्वर्या आणि दुसरं कोण. त्या बाईला मी खरंच चांगलं ओळखून आहे जानकी, मला हेच कळत नाही की का तू सारखं सारखं फसते. आज मात्र तू स्वतःचा घात करून घेतला, काय गरज होती तुला पुरावे शोधायला जाण्याची. खरंच मला आता कंटाळा आला ह्या रोजच्या भांडणांचा. त्यामुळे आता मात्र मी एक गोष्ट ठरवलेली आहे की या घराचे 4 हिस्से करायचेत म्हणून. आता हे ऐकून जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते की ऋषिकेश काय बोलतात तुम्ही हे सर्व. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे जानकी, आता त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही म्हणून. आता जानकी, आपण ही रोजची कटकट खरंच मला नकोशी झालेली आहे, त्यामुळे आपण वेगळे राहूयात. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, एकदा मात्र आपण घराच्या बाहेर राहून एक चूक केलेली आहे, ती चूक आता पुन्हा करायला नकोय, कळतं ना तुम्हाला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं या घरामध्ये अगोदर सारखं काहीच राहिलेलं नाही. हे आता या घराची वाद तेव्हाच मिटतील की जेव्हा घराचे 4 हिस्से होतील तेव्हाच. त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही नानांना सांगत असते की हे बघा, तुम्हाला माहिती आहे की जानकी कोणत्या थराला पोहोचली ते. त्या माणसाला पैसे देऊन आता ऐश्वर्या विरोधी जे काही हे घरात सांगण्याचा प्रयत्न करते, किती हा सगळा खोटेपणा, काय जानकी वागते, पहिली कशी वागत होती. तेव्हा मात्र आता नाना म्हणतात की सुमित्रा काय बोलते तू हे सर्व, आपली जानकी अशी आहे का. नक्कीच मला असं वाटतं की काहीतरी गैरसमज झालेला आहे, तू जानकीवर अगदी इतका अविश्वास नाही टाकू शकत. आणि तेवढ्यात लगेच आता सारंग ते अगदी आणखीन कान भरायला येतो आणि नानांना म्हणतो की नाना, अहो कसलं गैरसमज. हे बघा नाना, हा गैरसमज नाही, हे सर्व मुद्दाम केले जाते माझ्या बायकोला वाईट ठरवण्यासाठी आणि तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी जानकी बहिणी मुद्दाम हे सर्व असे करते. तेव्हा आता नाना म्हणतात की हो का, तर आता सारंग म्हणतो की हो नाना, खरंच मी तुम्हाला सगळं काही हे खरं सांगतोय. आणि हे बघा, आम्ही दोघेही आईच्या बाजूने आहोत आणि आईने तर जानकी बहिणीला दूर लोटलेला आहे, त्यामुळे जानकी बहिणी हे सर्व मुद्दाम करते, तर आमच्या विरुद्ध ती मुद्दाम डाव खेळतेस. तुम्हाला माहिती नाही नाना, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका. तेव्हा आता लगेच नाना म्हणतात की अरे हो का सारंग, बर सारंग खूप तर गरीब होता रे आणि आता खूप काही बोलतो. म्हणजे हे जानकी डाव खेळते आणि इतके दिवस तुझी बायको काही डोक्यावर पदर घेऊन मिरवत होती का. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की नाही नाना, अजिबात नाही. आणि हे बघा, ऐश्वर्याच्या सुद्धा खूप चुका झालेल्या आहेत, मला त्या मान्य आहेत, परंतु आता मात्र ऐश्वर्या आपल्या बाजूने आहेत म्हणून. तर हे बघा, आता जर आईला काही लागले खोपले तर लगेच अगोदर ऐश्वर्या धावून येतात. आणि हे बघा, आईसाठी आम्ही हे सर्व करतोय, परंतु इतकं करून सुद्धा आमच्या शेवटी काय पडतं, आम्हाला तर अपमानच सहन करावा लागतो या घरामध्ये. तेव्हा आता नाना हे रागणे सारंगकडे बघत असतात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सांगतो की हे या घराचे 4 हिस्से होण्यासाठी आणि या घराला अगदी म्हणजे कुणाचे वाद व्हायला नकोय, यासाठी मी सुमित्रा आणि शर्वरी यांना सुद्धा उद्या इथे बोलावलेलं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, हे बघा ऋषिकेश, तुम्ही चुकीचा विचार करतात, तुमचं हे म्हणणं मला नाही पटत. आणि हे बघा, हे असं कसं आपण घर सोडून जायचं बरं. ती ऐश्वर्या तर हे घर तोडायलाच बसलेली आहे, त्यामुळे आपण हे घर सोडून कसं चालेल. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगते, अन्न वस्त्र निवारा ह्याचा आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि माहिती आहे हे बघा की आपल्याला जगण्यासाठी पैसा हवा असतो, जीवन हे आनंदी जगण्यासाठी नातेही सुद्धा महत्वाचे असतात. त्यामुळे हे बघा ऋषिकेश, सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही हे सगळं काही थांबू शकतात, प्लीज तुम्ही असा विचार करू नका. तेव्हा आता ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. जानकी सांगत असते की हे बघा, सगळं काही तुमच्या हातात आहे, परंतु आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, एकदा माझं ठरलेलं आहे की या घराचे 4 हिस्से होणार म्हणजे होणारच. तेव्हा आता जानकी त्याच्या अगदी हातापाय पडायला येते की ऋषिकेश, हे बघा माझं ऐका. तर ऋषिकेश म्हणत असतो की नाही जानकी, प्लीज तू मला थांबू नकोस. ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की नाही, आता मी ही गोष्ट अगदी म्हणजे नानांशी बोलायलाच चाललेला आहोत आणि तू आतमध्ये जा, मला नानांशी बोलायचं आहे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश आतमध्ये निघून जातो आणि जानकीला खूप टेन्शन येते. जानकी मात्र आता इतका विचार करत असते की या घराला किती काही झाले तरी आता या घराला वाचवायचं म्हणून. तेव्हा आता सारंग तेथे
नानांच्या रूममध्ये असतो आणि नानांना म्हणत असतो की हे बघा नाना, प्लीज आता हे जे काही आहे तंटे वगैरे सगळं काही थांबवा, आता मला नाही सहन होत, प्लीज हे सगळं आता थांबवा. आणि जर हे सगळं थांबवायचं असेल तर प्रॉपर्टीचे हिस्से करावे लागतील. तेव्हा लगेच आता तेथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश आता सारंगचं हे सर्व बोलणं ऐकून म्हणतो की हो ना, अगदी बरोबर बोललास. तेव्हा आता नाना म्हणतात की ऋषिकेश तू. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, एकदा मी वकिलांना बोलावलेलं आहे आणि एकदा की पेपर्स तयार झाले तर सगळं काही लगेच आता सुरू होईल आणि एकदा प्रोसिजर सगळे काही पूर्ण झाल्यानंतर आता लगेच जे काही आहे तर हे प्रॉपर्टीचे 4 हिस्से होतील आणि उद्याच आता वकील येणार आहेत, उद्याच सर्व काही जे आहे नाही ते होईल. तेव्हा आता सारंग म्हणतो की उद्याच तर आपण दोघे आहोत, सौमित्र आणि शर्वरी ताई सुद्धा ते पण लागतील. आपल्या दोघांचं काय, आपण दोघं काहीच करू शकत नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी त्यांना सुद्धा बोलावलेलं आहे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश सांगायला तयार नसतो. ऋषिकेश पुढे म्हणतो की हे बघा, एकदा की सगळेजण आले तर आपल्या घराचे 4 हिस्से होतील. आता 4 हिस्से तर मी करायला लावणारच आहे. हे ऐकल्यानंतर सुमित्रा आणि नाना यांना धक्का सारखा होतो. नानांना मात्र ऋषिकेशचा हा निर्णय मान्य नसतो. नाना लगेच ऋषिकेशला म्हणतात की काय ऋषिकेश, अरे हे सर्व काय बोलतो, अरे या घरात तुम्ही लहानचे मोठे झालात. लगेच ऋषिकेश म्हणतो की अहो नाना, मोठे झाल्यानंतरच आता हे सर्व कळते, कारण या घरामध्ये आम्ही एकत्र आता नाही राहू शकत, कारण या घरामध्ये प्रेमाची जागा ही तिरस्काराने आणि मायेची जागा रागाने घेतली आणि आपुलकी तर केव्हाच घराकडे पाठ करून उभी आहे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश जो काही समोर लहानपणीचा त्यांचा तो फोटो आहे तर फोटो घेतो. जर या घराचे 4 हिस्से झाले नाही तर आयुष्यभर मात्र ह्या मनात कायम अशा वाईट आठवणी राहतील. त्यामुळे नाना, मी तुम्हाला म्हणतो की ह्या घराचे 4 हिस्से आपण लगेच करून टाकूयात. एकदा की हिस्से झाले की सर्वजण खुश होतील. आणि हे बघ आई, तुला जानकी आता सून म्हणून या घरामध्ये नकोय, म्हणजे जानकी तुला मुलगी म्हणून सुद्धा या घरात नकोय आणि सून म्हणून नाही. त्यामुळे आम्ही या घरामध्ये नाही राहणार आणि मी तिची साथ नाही सोडू शकत. अग्नीच्या साक्षीने मात्र आम्ही दोघांनी एकमेकांच्या बरोबर अगदी राहण्याचं वचन दिलेलं आहे. आयुष्यभर मी तिच्या सोबत राहील आणि मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा ती तेथे मी असं करून आम्ही वनवास तर भोगलेला आहे. आणि जर तिचं असणं या घरामध्ये तुला मान्य नसेल तर मी सुद्धा यापुढे आता तुला या घरामध्ये नाही दिसणार, कारण जी तिथे राहील तिथे मी असेल. तेव्हा आता हे ऐकून नाना आणि सुमित्रा यांना धक्का बसतो, परंतु सारंगचे तर अगदी त्याला आनंद होतो, कारण जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा दोघे आता घर सोडून जातात म्हणून त्याला खूप असा आनंद होतो. त्यानंतर आता इकडे जानकी दाराशीच असते आणि दारावर ठेवणारी ती पाटी आपल्या त्या पाटीवरून हात फिरवत असते रणदिव्यांची आणि आता म्हणजे विचार करते की आता हे घर नाही राहणार, या घराचे 4 हिस्से होणार. म्हणून जानकी आता तेथे झोपी जाते आणि तेवढ्यात ऐश्वर्या आता बाहेर येते. खूप रात्र झालेली होते तरी सुद्धा जानकी तेथेच झोपलेली असते उंबऱ्यावर आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येऊन तिला पाहते. लगेच आता तिच्यावर हसते आणि कुत्र्यासारखं करून तिला म्हणते की अरे अरे अरे, खरंच दारातील एका भिकाऱ्याप्रमाणे ह्या जानकीची अवस्था झाली आहे. तर तू तर घराला सोडून जाणार नव्हती, त्यामुळे बस आता इथेच बस आणि बस आता इथेच बसून तुझ्या हातापायाला मुंग्या येतील. आणि परत तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो आणि म्हणते की अरे वा, ही तर माझ्यासाठी चांगलीच आयडिया आहे आणि बघतच राहा जानकी मी आता काय करते ते. म्हणून किचन मध्ये जाते आणि डब्यातून एक वाटी साखर घेते आणि ती साखर घेऊन जानकी जवळ येते आणि जानकीच्या अगदी चारही बाजूने गोलाकर ती साखर टाकते, कारण तेथे मुंग्या येण्यासाठी. आणि आता मात्र मजा येईल, कारण जेव्हा तू आईंशी इतकी गोड वागत होती, अगदी गोड वागत होती त्यांच्याशी, मग आता ह्या गोड जानकीला मात्र मुंग्या कसे चावतील असे बोलून आता ऐश्वर्या खुश होते आणि लगेच आता दरवाजा लावून घेते. तेव्हा मात्र आता सकाळ होते आणि जानकीला थोडीशी जाग येते, कारण अख्ख्या मुंग्या तिच्याजवळ जमा झालेल्या असतात आणि आता खूप असं मुंग्या डसून तिच्या हाताला आणि पायाला वगैरे सर्व ठिकाणी मात्र लाल असे डॅश उडलेले असतात. मुंग्यांनी चावून जानकीचा पूर्ण चावा घेतलेला असतो. तेव्हा आता जानकीला जाग येते. आता जानकीला खूप त्रास होत असतो, तिच्या हातापायांना अगदी प्रत्येक ठिकाणी खाज यायला सुरुवात होते. तेव्हा आता जानकी बघते तर काय मुंग्या, आणि इतक्या मुंग्या कुठून आल्या, म्हणून जानकी आता प्रत्येक ठिकाणी अशी खाजवत असते. तिला पूर्णपणे खाज सुटलेली असते आणि त्रास सुद्धा खूप होतो. पूर्ण आता लाल डॅश झालेले असतात.
असतात तेव्हा आता जानकी सगळं काही अगदी खाजवत दरवाजा वाजवते आणि जानकी आता स्वतःला म्हणते की दार तर उघडे ठेवले होते, मग दरवाजा कोणी लावला म्हणून जोरजोराने दरवाजा वाजवत असते आणि तेवढ्यात लताबाई बाहेर येते. लताबाई दरवाजा उघडते तेव्हा आता लताबाई म्हणते की जानकी अगं काय झाले, अगं इतक्या मुंग्या आणि किती चावल्यात बघ ना. तेव्हा आता जानकीची ती अवस्था बघून आता खरंच लताबाईला खूप वाईट वाटते. लताबाई लगेच जानकीच्या हाताला धरते आणि खूप झोंबते का ग असं विचारून तिला आता जानकीला पायरीवर बसवते आणि कुंडीमधील माती घेऊन जानकीच्या हातावर टाकत असते. तेव्हा मात्र आता लताबाई इतकं मायेने ते सर्व करत असते. तिच्या पोटात सुद्धा खूप तुटत असते, डोळ्यात पाणी येत असते. जानकी मात्र आता फक्त लताबाईचं हे प्रेम पाहत असते. तिच्याकडे अगदी आश्चर्याने पाहत असते की लताबाई इतकी कशी बदललीत म्हणून. तेव्हा लताबाई आपल्या हाताने जानकीच्या हातावर आणि पायावर माती लावते आणि त्यानंतर प्रेमाची अशी फुंकर मारत असते. जानकी आता बघूनच असते. लताबाई घाईघाईने आता सर्व अंगाला माती लावते आणि जानकीला विचारते की कसं वाटतं ग, आता थंड वाटतं ना. डोळे आता भरून आलेले असतात, पाणवलेले असतात. जानकीची ती अवस्था बघून तेव्हा आता जानकीला एक मायेचा स्पर्श वेगळाच वाटतो. तेव्हा आता अगदी डोळे भरून ती लताबाईकडे पाहत असते. लताबाईचे डोळे भरून येत आता लताबाई म्हणते की अगं ही अंगणातील माती असते ना त्यात खूप ताकद असते. अगं हो, विंचाचा विष सुद्धा ती उतरवते, इतकी ताकद तिच्यात असते. आता असं बोलता बोलता लताबाईला चक्कर येते आणि लताबाई खाली बेशुद्ध होऊन पडते. तर जानकी म्हणते की काय होतं, अहो लताबाई काय होते. म्हणून ती जानकी आता लताबाईला धरते आणि ऋषिकेशला आवाज देते आणि आतमध्ये चला असं लताबाईला म्हणते. कसं बस ती आता लताबाईला उठवते आणि लताबाईला धरून ती आतमध्ये घेऊन जाते. आता धरून आतमध्ये घेऊन येते आणि आपल्या हाताने लताबाईला आता पाणी वगैरे पाजते. लगेच लताबाई म्हणत असते की अगं मला बीपीचा त्रास आहे ना, बीपीचा त्रास काहीतरी झाले असेल. आणि तेवढ्यात ऋषिकेश बाहेर येतो. जानकीला विचारतो की जानकी काय झाले. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश यांना चक्कर आली होती. तेव्हा आता ऋषिकेश लगेच म्हणतो की आई अगं अशी कशी चक्कर आली आणि आता तुला बरं वाटतं का. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो आता मी पडते जरा, अरे मला जरा पडल्यावर थोडंसं बरं वाटेल. ऋषिकेश आणि जानकी लताबाईच्या हाताला धरून तिला रूममध्ये घेऊन जातात आणि तोच लगेच ऐश्वर्या आता चोरून पावलांनी रूममधून बाहेर पडते आणि आता रूममधून खाली येऊन आईंच्या रूममध्ये डायरेक्ट जाते आणि सुमित्राला विचारते की आई तुम्ही अहो इथे बसलात का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं सकाळी सकाळी मी कुठे भटकायला जाणार आहे बरं. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम अगदी लगेच म्हणत असते की हो ना आई, तुम्ही तर योग्य ठिकाणी आहात, परंतु बाहेर बघा ना, अहो त्या सासवा सुनांचं काय चाललेलं आहे, वेगळ्याच ठिकाणी भरकट असतात. अहो इतके नाटकं त्यांचे सुरू आहे, काय इतके नाटकं, काय ते नाटकं बघावसे वाटत नाही. तेव्हा आता सुमित्रा विचारते की अगं म्हणजे काय झालं ऐश्वर्या. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अहो आई काही नाही, ती जानकी जरा घराच्या बाहेर बसली होती आणि थोडीशी मुंगी तिला चावली, तर लगेच ती खोटारडी सासू आहे ना तिची, ती पार्वती, तर तिला लगेच तिचा पुळका आला आणि लगेच आता जानकीच्या अंगाला तिने घाईने माती लावली आणि लगेच आता डायलॉग वगैरे काय मारला की याने काही विष वगैरे उतरते आणि मुंग्यांचा काही त्रास वगैरे होत नाही आणि तिच्या स्वतःच्या हाताने तिने त्या जानकीच्या अंगाला माती लावली. आणि हे बघा आई, मी तुम्हाला काय म्हणते की त्या पार्वतीला आपल्या अंगणातील मातीचा इतका काय पुळका असेल बरं. आणि हे बघा ते दोघी इतकं नाटक करतात, म्हणजे एखादा कलाकार आहे ना त्या कलाकाराला मागे सुद्धा त्या टाकतील असे इतकी नाटकं यांची सुरू असतात. आणि हे बघा यांची ही सगळी काही नाटकं आहे ना, ती नाटकं करून झालीत, माती वगैरे सगळं काही लावून झाले आणि तिची ती बिचारी सासू आहे ना, तिला तर लगेच चक्कर आली आणि एकदा चक्कर येऊन त्या पडल्या तर लगेच जानकीने ऋषिकेश दादांना बोलावून घेतले आणि त्या खोट्या पार्वतीला अगदी घरात घेण्याच्या निमित्ताने जानकी सुद्धा घरामध्ये घुसली. आता मात्र मुद्दाम सुमित्राच्या कानावर हे सर्व सांगण्यासाठी ऐश्वर्याचा हा प्लॅन असतो की जानकी घरात आली. तेव्हा आता जानकी घरात आली असं ऐश्वर्या जेव्हा सांगते तर सुमित्राला भलताच राग येतो आणि आई तुमच्या तोंडावर तर काय म्हणाली होती की मी उंबरठा सोडणार नाही, उगाच फक्त तोंडापुरतं बोलत असते, करता मात्र आणि वागता मात्र काही येत नाही. तेव्हा आता ऐश्वर्याने बरोबर कानभरणी केलेली असते. ऐश्वर्या आता असं म्हटल्यानंतर सुमित्रा लगेच तापते आणि म्हणते की खरंच या जानकीच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे, खरंच काही थांगपत्ता लागायला तयार नाही. आता ऐश्वर्या तर खूप हसत असते कारण सुमित्रा खूप भडकलेली असते आणि आता याचा जाब नक्की ती आता जानकीला विचारेल म्हणून तिला खूप आनंद होत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश आणि जानकी लताबाईला आता बेडवर आणून व्यवस्थित झोपवतात. लगेच ऋषिकेश आणि ते तिच्या अंगावर अगदी म्हणजे चादर वगैरे टाकतात. तेव्हा कुठे आता लताबाईला बरं वाटतं.
तर आता लगेच लताबाई खुशून म्हणते की खरंच मला खूप बरं वाटतं, जानकी होती म्हणून मला काही झाले नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, जर मी तेथे नसते तर मग काय केलं असतं बरं तुम्ही? आणि हे बघा, तुम्हाला चक्कर आली होती त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी गोड तुमच्याकडे ठेवत जा, आणि जर असं काही झाले तर नक्की तोंडात टाकता येईल. तेव्हा आता ऋषिकेश सारखा जानकीकडे पाहत असतो. तर जानकी विचारते की अहो काय झालं, तुम्ही का असं बघतात? त्या तुमच्या पार्वती आई आहे असं म्हटल्यानंतर मला त्यांची काळजी घ्यायला नको का ऋषिकेश? तेव्हा ऋषिकेश शांतच असतो आणि दोघींकडे बघत असतो. तेव्हा आता लताबाई विचारते की काय रे ऋषिकेश, अरे काय झाले? काय रे, तुम्ही दोघे जण भांडलात का म्हणून तू तिच्याबरोबर बोलत नाही? आणि हे बघ, जानकी तुझी बायको आहे. अरे मला माहिती आहे की माझं इथं असणं हिला नाही आवडत, परंतु हे बघा, तुम्ही दोघे मात्र माझ्यासाठी भांडू नका. आणि हे बघा, तुमच्या दोघांमध्ये जो दुरावा आहे तर तो कमी करा. आणि हे बघा, आता झाले ना सगळं काही अगदी. अरे हे बघ, एकदा की प्रॉपर्टीचे आता हिस्से झाले तर या घरातील वाद जे काही आहेत तर ते सगळे काही मिटतील. तेव्हा आता जानकी अगदी लताबाईकडे बघत असते, कारण या घरात प्रॉपर्टीचे हिस्से करायचेच नाही असं जानकी आता तिचा ठाम मत असते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सुमित्राच्या आणखीनच कान भरवत असते. जर का हे बघा, जानकीला त्या बाईला घराच्या बाहेर काढायचंच आहे, मग कशाला ती आता जी जानकी तिची इतकी काळजी घेते, कशाला तिची इतकी काळजी तिने घ्यायला पाहिजे? त्यामुळे मला असं वाटतं की अहो आई, तुम्ही जा आणि सरळ त्या जानकीला जाब विचारा की का ती असं सर्व वागते म्हणून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मी, तर ऐश्वर्या म्हणते की हो हो तुम्हीच. आणि हे बघ अगं, माझं तर जानकीवरून मनच उडालेलं आहे, माझी इच्छा सुद्धा नाही तिच्याशी बोलण्याची. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आई, अहो याचाच फायदा मात्र ती जानकी उचलते. आणि हे बघा आई, बरं माझ्यासाठी तुम्हीच या घरातील कर्त्या स्त्री आहेत आणि मी तुम्हालाच मान देते, त्या बाईला नाही. ती बाई कोणीही नाही आपली, तुम्हीच या घरातील मालकीन आहात या घराच्या, बाकी कोणी या घराच्या मालकीन वगैरे नाहीत. आणि हे बघा, आपण लगेच त्याचा सगळ्याचा जाब मात्र त्या जानकीला आणि त्या बाईला विचारत नाही ना, म्हणूनच त्यांचं जरा अगदी भक्तय. त्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला काय सांगते की तुम्ही याबद्दल त्यांना जाब विचारा, प्रश्न विचारा. आई तुम्ही शांत राहू नका. आणि बघा, तुम्ही एकदा विचारले तर कशी त्यांची तत मम सुरू होईल. आणि खरंच विचारा आई, त्या बाहेरच आहे, तुम्ही नक्की जावं. म्हणून बरोबर आता सुमित्राला जाब विचारण्यासाठी आता ही ऐश्वर्या तयार करते. भरपूर कान वगैरे भरून आता ती बरोबर सुमित्राचे कान भरते. आणि शेवटी सुमित्राला सुद्धा ऐश्वर्याचं म्हणणं पटतं आणि सुमित्रा सुद्धा लगेच जानकीला जाब विचारण्यासाठी यायला निघते. तर जानकी आता इकडे लताबाईच्या रूम मध्ये असते आणि ती तेथून जायला निघते. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की थांब जानकी. तेव्हा जानकी थांबते. ऋषिकेश लगेच तिला म्हणतो की हे बघ जानकी, तू अशी जाऊ नकोस आणि अजून किती वेळ असा राग तू मनात धरून बसणार आहेस बरं? अगं काल रात्रभर सुद्धा तू घरात आली नाही, त्यामुळे तू प्लीज असं काही करू नकोस. अगं पार्वती आई आपल्याला जे काही म्हणते ते एकदम बरोबर आहे, एकमेकांशी भांडून मात्र काहीही होणार नाही. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, काल जे काही झाले ना त्याबद्दल खरंच माझा तुझ्यावर विश्वास होता. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो ऋषिकेश, मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून, परंतु जे काही सत्य मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ते सत्य तुम्ही अगदी ऐकूनच घ्यायला तयार नाही आणि त्या सत्यावर तुमचा विश्वास सुद्धा नाही, मग का मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा? त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने कान भरल्यानंतर सुमित्रा ताव आता लगेच जानकीकडे यायला निघते. तेव्हा आता लगेच इकडे जानकीच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि ती ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश, काल मात्र आई मला जे काही बोलल्यात त्याबद्दल तुम्ही माझी बाजू सुद्धा घेतली होती, परंतु DNA टेस्टचे जे काही सॅम्पल आहे तर ते बदललेत, हे सत्य तुम्ही का स्वीकारत नाही? त्यावर तर ऋषिकेश जानकीचं हे बोलणं ऐकून म्हणतो की जानकी, अगं पुरावेचं काय? अगं सांग ना, पुरावा कुठे आहे तुझ्याकडे? आणि तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते की अरे ही आणेन ना, अरे ही पुरावा घेऊन येईल. आणि हिने पुरावा आणल्यानंतर सावत्र सासू आहे तर हिच्यावर ओरडेल आणि ही मात्र वाईट वाटल्याचं खोटं नाटक करेल. आणि तिची ही खरी सासू आहे ना, ती लगेच तिच्या हाताला धरेल आणि तिला परत घरामध्ये आणेल. दोघीमध्ये जी काही मालिका सुरू आहे तर ती अशीच सुरू राहणार आणि जानकी कायम अशीच वागणार. आणि आता मला पूर्णपणे कळून चुकलेलं आहे की तुमचं हे असंच चालू राहणार, तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करेल. तेव्हा आता जानकी सुमित्राचं हे बोलणं ऐकून आता अगदी शांतपणे सुमित्राला समजावते की हे बघा आई, जे काही तुम्ही समजतात तसे काही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, तुम्ही खरंच अगदी काही असा गैरसमज करून घेऊ नका. तर सुमित्रा रागाने म्हणते की हो का, अगं सगळं काही मला समजते, मला समजून चुकलेलं आहे की या घरामध्ये मात्र माझा काहीही हक्क राहिलेला नाही आणि
आणि काही अधिकार माझ्याकडे नाहीत म्हणून. आणि ऋषिकेश तूच सांग मला की मी काय चुकीचं बोलते बरं, सांग बरं. मी हिला घराच्या बाहेर काढलं होतं तर ही जात नाही आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की ही बाई पार्वती नाही म्हणून, तरी सुद्धा ही ऐकायला तयारच नाही. ही बाई इथे कशाला आली, हक्क गाजवायला आली, या घरावर राज्य करायला आली, पण त्या बाईला मात्र कोणीही अडवत नाही. ती ऐश्वर्या माझी पाठिंबा देते, माझ्या पाठीशी ती उभी राहते, परंतु तिला सुद्धा ही जानकी खोटं पाडते. ऐश्वर्या दरवाजात उभी राहून हे सर्व ऐकत असते. ऐश्वर्याला तर आता हे सर्व बघून आणि ऐकून मात्र खूप असा आनंद होत असतो. तर सुमित्रा पुढे म्हणते की हो मला माहिती आहे, या घरामध्ये मात्र मला काही हक्क राहिलेला नाही आणि कोणताही अधिकार राहिलेला नाही. तुम्ही सगळेजण मिळून मला एकटीला पाडतात, त्यामुळे आता या घरात माझं असं कोणीच राहिलेलं नाही. तेव्हा आता सुमित्रा रडते. तर ऋषिकेशचा जीव लगेच तुटतो. ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ, प्लीज तू असं काही बोलू नको आणि इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. आणि आई हे बघ, का तू असा विचार करतेस ग? अगं या घरात तुझे काही स्थान तुला आहे, तर तुझं स्थान कोणी हलवू शकत नाही आणि ते हक्क तुझे कोणीही घेऊ शकत नाही. आणि हे बघ आई, या घरामध्ये जो मान तुला अगोदर होता तोच मान कायम राहील. तेव्हा आता जानकीचं सुद्धा हेच म्हणणं असतं. ऋषिकेशचं जे बोलणं आहे तर ते जानकीला सुद्धा पटते. तेव्हा मात्र आता तरी सुद्धा सुमित्रा ही ऐकायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, अरे माझी तू खोटी समजूत काढू नकोस. तू तर बायकोला समजायला आला ना, मग तिला समजाव. तू म्हणाला होता तेच खरं आहे, प्रॉपर्टीचे 4 हिस्से व्हायलाच हवे आणि या घराचे अगदी 4 हिस्से होऊन आता वाटण्यात तर व्हायलाच हव्या. जर झाले तरच ह्या जानकीच्या जीवाला शांतता मिळेल. म्हणून आता सुमित्रा रागाने जानकीकडे हातवारे करून बोलत असते. जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी म्हणते की हे बघा आई, जर या घराचे 4 हिस्से झाले तर रोज माझा जीव तुटेल. तेव्हा आता जानकी ही सुमित्राकडे बघत असते आणि तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तरी सुद्धा आता ऐश्वर्याचं ऐकणारी ही सुमित्रा जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसते आणि वाटेल तसे आरोप ती आता जानकीवर करत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आता रूम मध्ये आल्यानंतर ऋषिकेशला म्हणत असते की हे बघा, हे सगळं काही मी सॉल्व्ह करेन, पण त्यासाठी मला थोडासा वेळ हवा आहे. आणि हे बघा, त्यासाठी मात्र हे जे काही आपल्या घरात प्रॉपर्टी प्रकरण चालू आहे प्रॉपर्टीचं, तर ते प्रॉपर्टीचं प्रकरण हे जरा पुढे ढकला. तर ऋषिकेश म्हणतो असं काही होणार नाही, जे काही ठरलेले आहे तेच होईल आणि आज मात्र मी सगळ्यांना बोलावून घेतो. तर आता गाडीतून शर्वरी सुद्धा येते आणि सौमित्र सुद्धा तेथे आलेला असतो आणि सगळेजण आता एकत्र बसलेले असतात. लताबाई आणि सुमित्रा मात्र नानांच्या अगदी म्हणजे कडेने बसलेले असतात. नानाही मधोमध बसतात आणि आता ऋषिकेश त्यांच्यासमोर ते प्रॉपर्टीचे पेपरची फाईल टाकतो. सर्वजण एकत्र आलेले असतात. आज मात्र ह्या प्रॉपर्टीचे हिस्से होणार असतात. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की मुळात आता हिस्से काही आहे तर ते मला नाही सहन होत. तर सौमित्र लगेच म्हणतो की मुळात हे जे काही सुरू आहे तर ते मला अजिबात पटत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, तुम्ही अगदी बरोबर बोललात, मला सुद्धा हे सर्व नाही पटत. तर लगेच आता सुमित्रा रागाने म्हणते की तुला जरी हे पटत नसले तरी सुद्धा हे होणारच. आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे बघतात आणि त्यांना मात्र खूप असा आनंद होत असतो की जे काही सुरू आहे तर त्यात त्यांना खूप असा आनंद असतो. तेव्हा आता लगेच ऋषिकेश सही करत असतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज सही करू नका. ऋषिकेश जानकीचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तोच लगेच आता लताबाई जोरात ओरडते की थांब ऋषिकेश. तेव्हा मात्र आता सर्वजण ह्या लताबाईकडे पाहत असतात. ऐश्वर्या आणि सारंगला काही कळत नसतं की नक्की हे सर्व काय सुरू आहे. तर आता लताबाई का थांब म्हटले असेल, म्हणून जानकीच्या जीवात जीव येतो, कारण लताबाई आज मात्र ऋषिकेशला सही करण्यावाचून थांबवत असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय काय होईल काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.